चकल्या? छान झालं. आपण उन्हाळ्यात करत होतो हो पण तो झटपटीत केले. हो, तर आम्ही नाही का उन्हाळ्यामध्ये नाही का भगरीच्या चकल्या बनवल्या होत्या आणि हे कशा ताबडतोब आणि झटपटीत बनवल्यात मी चकल्या. बघा किती छान दिसत आहे गोल्डन प्रकारे. आणि तुम्ही नक्की करा. नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर नाही का आज आपण नाही का वेगळ्या पद्धतीने एक रेसिपी दाखवणार आहे. तर नाही का रेसिपी कसं आहे, एक दिवस आड बनवत आहे, आई पण बनवत आहे आणि मी पण बनवत आहे. तर नाही का आईनं पण नाही का परवाच्या दिवशी नाही का कढीगोळे बनवले होते. तर त्याला पण खूप छान कमेंट आले की असा सपोर्ट द्या आम्हाला, की खूप छान बनवले तुम्ही. नमस्कार आई. नमस्कार. तर आईचे पण रेसिपी चॅनल म्हणजे कसं काय की आम्ही दोघी मिळून नाही का रेसिपी करत असतो, की आई पण मला आयडिया देतात आणि मी पण आयडिया देतो आईला. तर असं आम्ही दोघी मिळून नाही का व्हिडिओ बनवत असतो. तर नाही का आज नाही का खास तुमच्यासाठी नाही का उपवासासाठी आपण काय केलं पाहिजे काय नाही. तर बरेच जण नाही का उपवासाला उसळ वगैरे बनवतात आणि भगर बनवतात. तर त्याला खूप कंटाळा येतो खाऊ खाऊ बरेच जणाला. तर त्याच्यानंच नाही का बरेच जण नाही का उपवास पकडत नाहीत. की बरेच जणाला कसं आहे की बरेच जणाला उपवास म्हटलं की नाही का हे वाटतं की कोणाला पचत नाही. आणि कसं आहे आता वातावरण कसं झालेलं आहे की ॲसिडिटी हे आता जास्त प्रमाणात तेच झालेलं आहे. तर त्यामुळे नाही का उपवासासाठी वेगळं काहीतरी बनवून दिलं ना तर छान वाटेल. तर नाही का मी त्याच्यासाठी नाही का तुम्हाला नाही का आज भगरीची चकली बनवून दाखवणार आहे उपवासाची. तर नाही का आपण नाही का भगरीची चकली बनवणार आहे. तर आता कसं आहे की एकादशी आलेली आहे. तर एकादशीला आपण नाही का नुसतं काय बनवतो की उसळ बनवतो. बऱ्याच जणाला उसळ खाऊन कंटाळा येतो. आणि भगर ते तर नॉर्मल झालेलं आहे आता सर्व स्त्रियांना. तर नाही का कसं आहे लहान मुलंसुद्धा नाही का या उपवास पकडत असतात. तर लाखो पब्लिक कसं आहे की पंढरीला जात असतात. तर पंढरीला गेल्यानंतर पंढरपूरला गेल्यानंतर की सगळेजण नाही का पैदल वारीमध्ये जातात. हे सर्व नाही का असं आहे वारकऱ्याचं. आणि कसे उपवास पण पकडतात लाखो पब्लिकसुद्धा नाही का पंढरीला जाऊन उपवास पकडतात. तर खूप महत्त्व असते आषाढी एकादशीचं. तर त्यासाठी आपण नाही का भगरीची चकली बनवणार आहे. तर त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पहा तुम्ही. तर आपण बटाटे घेतलेले आहे एक आणि उकळून घेतलेलं आहे ते मॅश करणार नंतर. आणि शेंद्री मीठ घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, भगर घ्यायचं 1 वाटी आणि शेंगदाणे कमी प्रमाणातच वापरायचे. मग तुम्ही जर 2 वाटी भगर वापरली तर 1 वाटी आपण शेंगदाणे वापरू शकतो. तर मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि जिरं घेतलेलं आहे इकडं आणि इकडं चटणी घेतलेली आहे म्हणजे तिखट घेतलेलं आहे. ते की दिवाळीला सुद्धा बनवतो. दिवाळीला नाही का कशाची बनवतो ते डाळीची बनवतो. तर सर्वांना माहिती झालं पाहिजे की उपवासाला पण आपण चकली चालतं. तर कशी बनवायची तर उपवासाचंच बनवायचं भगरीचीच बनवायची. तर बघा आपण नाही का मिक्सरमधून नाही का एक पूर्ण भगर 1 वाटी भगर काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून एकदम बारीक काढलेली. आणि इथं शेंगदाण्याचं कूट पण काढून घेतलेलं आहे. आणि आता हे आपल्याला करायचं आहे मॅश. तर बघा आलू मॅश करून घ्यायचा पूर्ण आणि याच्यात टाकायचं शेंगदाण्याचं कूट पूर्ण. आणि नंतर आपण सेंद्री मीठ वापरलेलं आहे याच्यामध्ये. उपवासाला सेंद्री मीठच वापरायचं. आणि कसं आहे जिरे नाही का तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही जर टाकत असाल उपवासाला तेव्हाच वापरायचं. नाही तर बरेच जण कसं आहे की उपवासाला जिरा वगैरे वापरत नाही. आणि चवीनुसार मीठ टाकायचं, तिखट वगैरे सर्व टाकून घ्यायचं. आणि याला नाही का पूर्ण हे करायचं, पूर्ण मॅश करायचं म्हणजे एकत्र याचा गोळा बनवून घ्यायचा. असं नाही का पूर्ण मळून घ्यायचं पीठ. ते आपण नाही का उन्हाळ्यामध्ये चकल्या बनवतो. तर नाही का ते भगर नाही का आपण नाही का पूर्ण शिजवतो आणि त्याच्या बनवतो चकल्या. आणि ते वाळल्यानंतर तशा पण बनतात. पण आपल्याला कसं आहे झटपटीत जर खायच्या असल्या उपवासाच्या दिवशी चकल्या तर झालं मन तर नाही का काय करायचं अशा आपण झटपटीत नाही का चकल्या बनवून खाऊ शकतो. कारण कसं आहे मुलाला पण देऊ शकतो आणि कसं आहे वेगळं खाण्याला पण एक मजा वाटतो की असं आपण नाही का आषाढीला म्हणजे आषाढी एकादशी आलेली आहे जवळ. तर नाही का असं आहे पुढच्या शनिवारला आहेच एकादशी. तर अशीच व्हिडिओ तुम्हाला ते उपवासाचे पाहायला मिळणार आहे. तर नाही का कशा प्रकारे काय व्हिडिओ. तर बघा याच्यामध्ये आपण नाही का तेल टाकून घेऊया कढईमध्ये. 1 वाटी तेल वापरलं आपण. आणि आपण हा साचा वापरायचा कटरचा जेणेकरून नाही का आपल्याला त्रास पण नाही होणार टाकायला काहीच नाही. तर सुरुवातीला नाही का काय करायचं याला तेल लावून घ्यायचं पूर्ण. कारण नाही का चिटकणार नाही ते बाहेर. आणि आपण झटपटीत कसं बनवणार
तर नाही का कसं आहे तुमचं ते आपण जर उंडा तयार केला तर नाही का याच्यामध्ये जर थोडं थोडं पाणी जर लागलं तर आपण नाही का थोडं कोमट करून पाणी याच्यात टाकायचं, नाही तर बटाटा जास्त वापरायचा. आणि खमंग अशी चकली कशी तयार होणार तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तयार करून घेतलेलं आहे आणि याच्यात कसं आहे बटाटा वगैरे वापरला तर छान नाही का याला चिकना वगैरे येतं आणि चकल्या पण खूप छान येतं. तर बघा किती छान होते चकल्या पण तयार. आणि वेळेवर आपल्याला जर करायच्या असल्या झटपटीत बनवायच्या असल्या लहान मुलांनी जर मागितल्या तर आपण एका असं घरगुती चकल्या बनवून खाऊ शकता. तर बघा किती छान होते आणि उपवासासाठी खूप छान आहे. चकल्या तयार करून घेतलेले पूर्ण आता तेलामध्ये सोडायच्या आणि कसं आहे मध्यम तेलच वापरायचं कारण आपली चकली नाही का खमंग होणार आणि चविष्ट होणार. तर बघा अशा प्रकारे सोडायच्या चकल्या आणि मध्यम तेलामध्येच करायचं व्यवस्थित. तर बघा किती छान होते तयार आणि उपवासाला नाही का खूप छान आहे करायला आणि वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता तुम्ही. तर हेच नाही तर नाही का तुम्ही उपवासाच्या म्हणजे साबुदाण्याच्या इडल्यासुद्धा बनवू शकता. त्याचा पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मी की उपवासाला काय काय बनवलं पाहिजे आणि चविष्ट लागतात आणि खमंगसुद्धा होतात. तर ही चकली नाही का खमंग अशी तयार झालेली आहेत. तर बघा किती छान झालेले तयार. तर बघा कडक पण झालेले आणि सुगंधित पण. तर तुम्ही नाही का नक्की ट्राय करून बघा हे कशी रेसिपी करतात काय. तर मी तुम्हाला चव म्हणजे स्वादिष्ट कशा झालेल्या आहेत काय सांगणार आहेत. कशी झाली चकल्या? छान झालं. आपण उन्हाळ्यात करत होतो हो पण तो झटपटीत केले. हो. तर आम्ही नाही का उन्हाळ्यामध्ये नाही का भगरीच्या चकल्या बनवल्या होत्या आणि हे कशा ताबडतोब आणि झटपटीत बनवल्यात मी चकल्या. बघा किती छान दिसत आहे गोल्डन प्रकारे. आणि तुम्ही नक्की करा, चवीला खूप छान झालं. सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि फॉलो देखील करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट छान करा, नसेल आवडलं तर मला पण कमेंट करा की सजेशन द्या की राधिका तू हे नाही टाकलं ते नाही टाकलं की मला जेणेकरून कसं आहे की मला पण आयडिया येतं व्हिडिओमध्ये की नाही का. बघा किती छान आलेले गोल्डन गोल्डन सारखेच दिसत आहेत त्या चकल्या आणि खायला पण खूप छान झालेले आहेत. तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. तर रामकृष्ण हरी सर्वांना. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.